नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। तर आपण पाहतो की सचिनचे वकील अस्मिताला म्हणत असतात की तुम्ही चैतन्य गडकरी बरोबर कॅफेमध्ये गेला होता का। त्यावेळेस अस्मिता त्यांना म्हणत असते की हो, पण त्याचं कारण आणि ती पुढे काही बोलणार तेवढ्यातच ते वकील म्हणत असतात की कारण विचारलेलं नाहीये, तुम्ही तुमच्या दोघांची मैत्री टिकवण्यासाठी सचिन दीक्षितांकडे दुर्लक्ष करत होता, हे खरं आहे की नाही। त्यावेळेस अस्मिता म्हणत असते की अजिबातच नाही। मग आता ते वकील पुन्हा म्हणत असतात की म्हणजे या व्हिडिओमध्ये तुमची घरची लोक जे बोलत आहेत ते सगळं काही खोटं आहे का। आता अस्मिताला कळतच नाही काय बोलावं ते। त्यावेळेस पुन्हा ते वकील म्हणत असतात की म्हणजे जज साहेबांना म्हणत असतात की आज जे पुरावे सचिन दीक्षित यांनी सादर केलेले आहेत ते सगळे खरे आहेत। तर अस्मिता दीक्षित यांचे चैतन्य गडकरी यांच्या बरोबर अनैतिक संबंध होते, हे खरोखर आहे। मग आता हे ऐकून सगळ्यांना जबरदस्त धक्का इथे बसलेला आहे। पुन्हा ते म्हणत असतात की आणि तरी सुद्धा आपल्या स्वतःच्या घरच्या लोकांनी भडकवलं म्हणून त्यांनी सचिनला धमकावलं, डिवोर्स मागितला आणि पोटगी सुद्धा मागितली। आता हे ऐकून तर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते, पण सचिनला मात्र खूप आनंद होतो। तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सगळेजण आता घरी आलेले असतात। त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की तो सचिन इतका नीचपणा करू शकेल हे माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं। मग सायली म्हणत असते की याचा अर्थ असा होत नाही की तो जिंकलेला आहे, खरंच आता ना आपल्याला काहीतरी करावं लागेल जेणेकरून आता त्याला हे ते हरावंच लागेल। तेवढ्यातच आता कल्पनाला फोन येतो जेलमधून। तर आता प्रियाने तिकडे हात कापून घेतलेला असतो आणि ते सांगण्यासाठी आता इकडे कल्पनाला फोन आलेला असतो आणि आता मग तिकडून ते सांगतात तर ते ऐकून कल्पनाला आश्चर्याचा धक्काच बसतो। तर आता कल्पना खूपच जोरात ओरडते, तर सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात। मग अर्जुन म्हणत असतो की मम्माला नक्की हा शॉक कसला बसलाय। तर चला प्रेक्षकांनो, प्रियाचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का, सचिनचा सुद्धा आता हा जो काही प्लॅन आहे तो सक्सेसफुल होईल का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।